नमस्कार, आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आज आपण बघणार आहोत SSC बोर्डाच्या सुलभ भारती इयत्ता 5वी यातला एक धडा. या धड्याचं नाव आहे ही पिसे कोणाची. ही पिसे कोणाची. मी जेव्हा धडा शिकवते ना त्यावेळेला तुम्ही जर पुस्तक उघडून बसला ना तर तुम्हाला हा धडा खूप सुंदर समजेल. तर आपण आता हा धडा बघूया. ही पिसे कोणाची. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. इथे एक मुलगी आहे. तिचं नाव आहे मीनू. आणि ती मीनू जी आहे ती शेतात राहत होती. आणि शेतात तिचं जे घर होतं त्याच्यापासून ती थोडीशी दूर आली. आणि दूर आल्यानंतर तिला तिथे पडलेली 2 पिसे सापडली. पिसं म्हणजे फेदर्स. फेदर्स तुम्हाला जी तुम्ही बघता ना, आपण पुस्तकात घालून ठेवतो. मोराचं पीस असतं, बदकाचं पीस असतं, कोंबडीचं पीस असतं, कबुतराची पिसं असतात. ही सगळी आपण पिसं बघतो ना. तसं हिला 1-2 पिसं तिथं सापडली. तिनं ती उचलली. तिला ती खूप आवडली. वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, ही पिसं तुझी आहेत का? आता इथं बघा हं, मीनूला ती पिसं कुणाची आहेत हे समजून घ्यायचं होतं. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बरं का. मीनूला ती पिसे सापडल्यानंतर तिला काय वाटलं, तिला काय माहिती करून घ्यायची होती, किंवा ती पिसं हातात घेतल्यानंतर तिच्या मनात काय आलं, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर इथे तुम्हाला काय सांगता येईल, ती पिसे कोणाची आहेत हे जाणून घेण्यासाठी तिनं प्रयत्न केला. आता बघा प्रयत्न काय काय केलाय तिनं. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असतील. म्हणून तिनं कोंबडीला विचारलं, कोंबडीताई ही पिसं तुझी आहेत का? तिला वाटलं कोंबडीची. आता तिला जर ही पिसं कुणाची आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तिला विचारायला पाहिजे ना कुणा तरीला, की बाबा ही पिसं तुझी आहेत का? पुढे बघा, कोंबडीने पिसाकडे निरखून पाहिले, लक्षपूर्वक पाहिले. निरखून पाहिले याचा अर्थ काय होईल? निरखून पाहिले म्हणजे लक्षपूर्वक पाहिले. शी वॉज ऑब्झर्विंग द फेदर्स. नाही ग बाई, ही पिसे माझी नाही. कोंबडीनं काय सांगितलं मीनूला? नाही ग बाई. तिनं मीनूला कोंबडीला विचारलं की ही पिसं तुझी आहेत. याच्यावर कोंबडीनं काय उत्तर दिलं असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत, असं कोंबडीनं मीनूला उत्तर दिलं. असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. आता खुराडं म्हणजे काय? खुराडं म्हणजे एक असा जाळीचा असा एक बॉक्स असतो मोठा. तर त्या बॉक्समध्ये, बॉक्स म्हणा किंवा एक जाळीचं घर असतं. आणि ह्या घरामध्ये कोंबड्या राहतात. कोंबड्या त्याच्यामध्ये ठेवल्या जातात. तर तिथे अनेक कोंबड्या असू शकतात, 2-5 काहीतरी त्याच्या आकाराप्रमाणे ठेवल्या जातात. तर ह्याला काय म्हणायचं? खुराडं. असं म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. कोणाची आहेत बरं ही पिसं? आता मीनूला विचार पडला. असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. कुणाची असतील बरं ही पिसं? तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. आता झाडावर बसलं होतं बरं का कबूतर. आणि तिला वाटलं हे बहुतेक कबुतराचंच पीस असेल. ही जी 2 पिसं आपल्याला सापडली ती पिसं कबुतराचीच असली पाहिजेत. आणि हे कबूतर कोणत्या रंगाचं होतं? कबूतर कोणत्या रंगाचे होते? पांढऱ्या करड्या रंगाचे
कबूतर होते. तुम्हाला उत्तर देता येईल. त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाहीत ही पिसं, या कबुतराची तर नसतील ही पिसं. तिला वाटलं की बहुतेक कबुतराचीच असली पाहिजे. आधी ती कुणाकडे गेली? कोंबडीकडे गेली. नंतर ती कुणाकडे आली आहे? कबुतराकडे आली आहे. तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? तुझी पडली आहेत का ही? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. त्यानं सांगितलं. कबुतराला मीनूनं का विचारलं? कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? असं कबुतराला मीनूनं विचारलं. मग कबुतरानं काय उत्तर दिलं असा प्रश्न येईल बर का. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. कबुतरानं काय सांगितलं? ही पिसं माझी नाही आहेत. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. कुणाची असतील ही पिसं? समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. कोण येत होता तिथून? आता पहिल्यांदा कुठं गेली ती? कोंबडीकडे गेली. नंतर कुणाकडे आली? कबुतराकडे आली. आणि आता कोण भेटलं तिला? मोर भेटला. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. त्याची ऐटदार म्हणजे ग्रेसफुल चाल असते मोराची. अगदी छान एक एक पाऊल टाकत आपला पिसारा मागे सावरत त्याची चाल फार फार छान असते. त्याची ऐटदार म्हणजे ग्रेसफुल. आणि रंगीबेरंगी अनेक रंगाची लांब सडक पिसारा. लांब सडक याच्यातून आपल्याला काय समजतं? खूप लांब सडक याचा अर्थ खूप लांब असं जर सांगायचं झालं तर आपण लांब सडक असा विचार करतो. पिसारा खूप मोहक दिसत होता. मोहक याचा अर्थ आपल्याला अट्रॅक्ट करणारा. मोहकचा अर्थ काय? अट्रॅक्ट करणारा. मग त्याचा अर्थ काय होईल? सुंदर. एखादा सुंदर वस्तू असेल, आपण चटकन त्याच्याकडे बघतो ना. त्यामुळं पिसारा त्याचा मोहक म्हणजे अट्रॅक्ट करणारा म्हणजे सुंदर होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून पाहिली. निरखून म्हणजे शी वॉज ऑब्झर्विंग द फेदर्स. आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. कशी आहेत ती? ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. आता ती हातातली पिसं आणि मोराची समोर दिसणारी पिसं यात तिला खूप फरक जाणवला. त्यामुळे तिच्या लक्षात काय आलं की ही मोराची पिसं नाही आहेत. तरीही तिने मोराला विचारले. तिला लक्षात आलं की बाबा मोराची ही पिसं नाही आहेत, पण तरी ठीक आहे, आपण विचारूया तरी. अरे मोरा, ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहिती आहे का? मोराची नाहीत हे तिला दिसतच होतं. मग आता कोणाची आहेत हे कसं कळणार आपल्याला? म्हणून तिनं काय केलं? मोराला विचारलं की ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहिती आहे का? मोरानं पिसाचे निरीक्षण केले. परत इथं मोरानं सुद्धा त्या पिसांचं निरीक्षण केले बरं का. तो निरखून बघत होता. निरखून बघून त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला ही तर बदकाची आहेत. त्याच्या लक्षात आलं की ही पिसं कोणाची आहेत? ही बदकाची पिसं आहेत. ही ना कोंबडीची, ना कबुतराची, ना मोराची. या तिघांची ही पिसं ही नाही आहेत. तर कुणाची आहे? ही तर बदकाची पिसे आहेत. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? आता ही जर त्या बदकाची पिसं आहे तर त्याला बदकाला भेटायला पाहिजे ना. मोराने बदकाचा पत्ता सांगितला. बदक कुठं राहतं?
तो ॲड्रेस काय आहे त्याचा, पत्ता, याचा अर्थ ॲड्रेस. त्याचे मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून, आभार म्हणजे थँक्यू. मीनूनं काय सांगितलं मोराला, थँक्यू. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. तिला लक्षात आलं ना, अरे हे बदकाची पिसं आहेत, चला चला चला. तिला काय झाली, ती पळतच आली. नदी किनारी दाट झाडी होती. नदी किनारी बँक्सला, तिच्या तिथे जो नदीचा किनारा होता, जो तट होता, किनारा म्हणजे तट, नदीचा तट. तट किंवा किनारा हे समानार्थी शब्द आहेत, हे लक्षात येईल तुमच्या. नदी किनारी दाट झाडी होती. दाट म्हणजे थिक, थिक झाडी होती. थिक झाडी इतकी होती की तिथं असा हिरवगार दाट होतं. तिने बदकाला हाक मारली. तिनं काय केलं, बदकाला हाक मारली, कारण तिच्याकडे पिसं होती ना. बदक झाडीतून बाहेर आले. तिनं हाक मारल्यावर बदक आलं झाडीतनं बाहेर. मीनूनं त्याच्या समोर हातातली पिसे धरली. हे बघ पिसे. त्याला म्हणाली, ही तुझी पिसे मला सापडली आहे. तुझी ही पिसं मला सापडली. मी तुला शोधत होते. अरे कसं, किती शोधलं तिने. तिनं काय केलं, कोंबडीला विचारलं की बाबा ही पिसं तुझी आहेत का. ती म्हटली नाही. नंतर तिनं कबुतराला विचारलं. तो म्हटला मला नाही माहिती, ही माझी नाही आहे. ती परत मोराला विचारलं. मोरानं मात्र तिला पत्ता सांगितला बरं का, की बाबा ही बदकाची पिसं आहेत आणि तुला बदक या ठिकाणी मिळेल, सापडेल. आणि हे एवढं मोरानं सांगितल्यानंतर ती नदी किनारी आली आणि नदी किनारी येऊन तिनं बदकाला हाक मारली. ही तुझी पिसं मला सापडली आहे, मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. आता त्याची पिसं त्याला तिनं परत करायला विचार केला. ही घे तुझी पिसं. तिच्या हातात होती ती पिसं आणि तिनं काय केलं, बदकाला म्हटलं की अरे ही तुझी पिसं आहे, घे तुझी पिसं. बदकाला मीनूचं कौतुक वाटलं. बदकाला मीनू खूप आवडलेली दिसतीये, कारण त्याला कौतुक वाटलं तिचं. बदक मीनूला म्हणालं, मीनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस. तू ही पिसं देण्यासाठी म्हणून इतक्या दूरपर्यंत आलीस. म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव. ही पिसं तुझ्या जवळच ठेव, मला देऊ नको, काय हरकत नाही माझी पिसं तुझ्या जवळ ठेवलीस तर. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. एकदा पिसं जर गळून पडली ना, ती पुन्हा जोडता येत नाही बरं का. त्यामुळं अशी बदकांची किंवा कुठल्या पक्ष्याची जर पिसं मिळाली तर ती परत त्या पक्षाला जोडली नाही जात. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती सांभाळून ठेव. ही जर तुला अशी जर पिसं मिळाली तर ती सांभाळून ठेव. आपण काय करतो अनेक वेळेला की पिसं सापडली किंवा एखादं छान पान सापडलं तर ते आपण पुस्तकात घालतो आणि पुस्तक असं छान मिटून ठेवतो. मग ते बरेच दिवसांनी ते पान एकदम कोरडं होतं आणि मग त्याचं आपल्याला डिझाईन बनवता येतं. खूप सुंदर डिझाईन बनतात. पानं किंवा छान छान आकाराची फुलं, याचं डिझाईन बनवता येतं, याचं ग्रीटिंग बनवता येतं. तुम्हाला ग्रीटिंग बनवता आलं तर जरूर करा बरं का. अशी छान छान पानं, छान छान फुलं एकत्र घ्यायची, ती पुस्तकात घालून ठेवायची आणि काही दिवसांनी ती खूप ड्राय होतात आणि मग ती छान फेविकॉलनी किंवा डिंकानी छान कागदावरती ती व्यवस्थित त्याला एक छान डिझाईन करून चिकटवायची. झालं डिझाईन तयार, झालं ग्रीटिंग तयार. अशीच वेगवेगळी पिसे सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मीनू आनंदानं घरी आली. तिनं बदकानं दिलेली पिसं आपल्या वहीत ठेवली. आताच मी सांगितलं ना, ही पिसं जी असतात ती आपण काय करतो, पुस्तकात घालून ठेवतो, पानं पुस्तकात घालून ठेवतो आणि ती छान ड्राय झाली की त्याचं डिझाईन बनवतो. तर अशा रीतीनं मीनूला कोण सापडलं, कोण होतं ते पानं, पिसं ज्याची पडली होती ते कोण होतं, तर ते बदक होतं.
आणि त्या बदकाला तिनं सांगितलं की हे तुझी तुझी पिसं तू घे. पण बदक त्यावेळेला काय म्हणालं, एकदा पिसं पडली की ती परत चिकटवता येत नाही, तेव्हा ही पिसं तू तुझ्याजवळच ठेव. अजूनही काही तुला पिसं मिळाली तर तीही सुद्धा तुझ्या पुस्तकात ठेव, तुझ्याजवळ सांभाळून ठेव, आणि ही पिसं तुझ्याजवळ असू देत, असं बदकानं तिला सांगितलं. तर हा संबंध धड्याचं तुम्हाला कसं काय समजलं, हा धडा तुम्हाला कसा समजला मला जरूर कळवा बरं का. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जरूर करा बरं का. थँक्यू.